झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्याची तहान भागावी म्हणून दरवर्षी नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून पाणी सोडलं जातं, पण औरंगाबादमध्ये पोहोचता पोहोचता यातलं निम्म पाणी अक्षरशः वाया जातं। थेंब थेंब पाण्याचं मोल काय असतं हे माहीत असतानाही यावर उपाययोजना होत नाही। गेल्या 3 वर्षांपासून नाशिकमधला एक शेतकरी त्यासाठी आंदोलन करतोय, मात्र सरकार ढिम्मच आहे। इगतपुरी तालुक्यातल्या नांदगावात राहणारे हे बाबूराव पागेरे वयाची 70 ही पार झालेली। दारणा धरणाच्या खालच्या बाजूला त्यांची शेती आहे। दरवेळेला धरणातून मराठवाड्याला पाणी सोडलेलं पाणी कसं वाया जातं हे पागेरेंनी जवळून पाहिलंय। दारणा मुकणे धरणातून पाणी सोडल्यानंतर नांदूर माधमेश्वर धरण, तिथून खेडले झुंगे धरण, वडगाव कान्होले, वांजूर, शिंगवे, पुणतांबा, नाहूर प्रवरा संगम, जायकवाडी बॅकवॉटर असा एकूण 200 किलोमीटरचा पाण्याचा प्रवास होतो। काही ठिकाणी शेतकरी पाणी पळवतात। वाया जाणारं हे पाणी पाहताना त्यांचा जीव तिळ तिळ तुटतो। निम्म पाणी वाया जातं, मग असं पाणी सोडण्यापेक्षा पाईपलाईन टाका, अशी पागेरे यांची मागणी आहे। खुलं पाणी जर दिलं तर शेतकरी धरणाचं हे पाणी वाचवण्यासाठी 3 वर्षांपासून या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। 1 टीएमसी पाणी वाचवण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च होतात। मग एवढ्या पाणी नासाडीचं काय, असा प्रश्न ग्रामस्थ विचारतायत। पाण्याचा वापर टँकर न करा, तुम्हाला पाईपलाईन ना करून नेता येईल तसा न्या, पण या असं काही पाणी लावू नका। मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी नाशिकमधली धरणं मदतीला येतात, पण या धरणातून सोडलेलं निम्म पाणी वाया जातं। ना नगरला पाणी मिळतं, ना नाशिकला, ना मराठवाड्यात। दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत असल्यामुळं भविष्यात पाण्यावरून युद्ध होतील अशी भाकीतं तज्ज्ञांनी केली आहेत। नाशिक जिल्ह्यातून हीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। भविष्यातली ही संकटं टाळायची असतील तर येत्या काळामध्ये पाईपलाईनने पाणी पुरवठा करण्याची संकल्पना आता अंमलात आणण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।